बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा. प्रकरण 11. नीरव व विजय पळून गेल्यावर सगळ्यांनी मिळून पाटलांना शांत केलं व तिथल्या कट्ट्यावर बसवलं. दोघांनाही पोटभर मार मिळाला होता. इथनं पुढं ते पोहायला जायचं नाव सुद्धा काढणार नव्हते. एवढं पाटलांनी त्यांना बळवलं होतं. संजय व उमेश माघारी घरी आले नव्हते म्हणून ते आता तरी घरी आलेत की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा महादेव गुरव पाटलांच्या व शामरावांच्या घरी गेला. पण अजूनही दोन्ही घरांना टाळायच होते. परत महादेव दवाखान्याजवळ आला व पाटलांना घाबरतच असं सांगितलं, ती नाही ना, नाहीतर कुठं ते जाऊन मर ना तिकडं. कर जर ती परत घराला आलीच तर आज माझ्या हातनं मेलीच म्हणून समज. महादेवकडे पाहत पाटील भयंकर रागानं असं बोलले. सगळ्यांनाच आता संजयची व उमेशची काळजी लागून राहिली. ते दोघेजण कुठे गेले असतील? रात्रीच्या अंधाराला घाबरतील, नाहीतर रमेश पाण्यात बुडाला म्हणून आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतील किंवा कुठेतरी पळून जातील. अशा नाना तऱ्हेच्या शंका महादेवसह सर्वांच्या मनात येऊ लागल्या. पाटील रागानं बेभान होऊन फुसफुसत उभे होते. तरी पण न राहून त्यानं त्या दोघांना शेतात किंवा त्यांच्या पाहुण्यांकडे जाऊन शोधायला माणसं पाठवण्याचा त्यांच्यासमोर विषय काढला. ए महादेया, त्या सुक्काळीच्यांची पुन्हा नावं बी काढू नकोस माझ्या पुढ्यात. त्यांची तोंड बी बघायची नाहीत मला. त्यांच्यामुळंच त्या दिगोबाचं पोरगं बिचारं भावीत बुडून मेलं आणि माझी पोरगी बी बेसूद होऊन पडली. ते अजून शुद्धीवर येणं झाली. या कोणी बी जायचं नाही त्यासनी हुडकायला. मेली तर मरू देत, जात्यात तिकडे जाऊ देत. जर का तुमच्यापैकी कोणीतरी त्यासनी हुडकायला गेला तर मी गप बसणार नाही, हे देणार ठेवा. पाटील पुन्हा रागानं महादेवाला असं बोललाय. पाटील, असं काय करायला? असा लहान लहान पोरं आहेत ती. आता काळोख बी पडलाय. काळोखाला भिवून मरतील बिचारे. माझं ऐका, आम्ही जाऊन हुडकून आणतो त्यासनी. ढकलून दिलेलं विसरून पाटील माझं तरी ऐकतील म्हणून गंगारामनं त्यांना समजावून सांगितलं. हे गंग्या, मी आता महादेवाला जे सांगितले तुला ऐकायला यायला नाही बाई. त्यासनी हुडकायला कोणी बी जायचं नाही म्हणजे नाही. जो बी कोण जाईल त्याची माझ्याशी गाठ आहे, देणार ठेवा. पाटील रागानं जातोड खात बोलले. आपल्या दादाचा चढलेला पारा व त्याचा दृढनिश्चय ऐकून शामरावनं स्वतःच्या तोंडातनं एकही शब्द काढला नाही. तो गप्पच उभा राहिला. अर्थात पोहणाऱ्यांमध्ये उमेश पण होता हे ऐकल्यावर शामराव मनातनं त्याच्यावर खूप राग धरून होता. जर तो यावेळी त्याच्या हातात सापडला असता तर त्याला चांबडं सुलटून जाईपर्यंत त्यानं मारला असता. पण आता पोरांना शोधायला जायचंच नाही म्हटल्यावर त्याचा नाईलाज झाला. शामराव आपल्या दादाला खूप मान द्यायचा. तो कधीही उलट बोलत नव्हता की त्याचा शब्द मोडत नव्हता. पण यावेळी जरी काही समजावून सांगायचं म्हटलं तरी दादानं ते मान्य केलं नसतं म्हणून तो काहीच बोलू शकला नाही. मनात पोरांबद्दल राग जरी भरला असला तरी त्यालाही पोरांना जाऊन शोधावं असं वाटत होतं. गंगाराम व महादेव जे बोलले होते ते त्याला पटलं होतं. शेतातल्या किर्र अंधाराला पोरं घाबरतील, आम्ही मारणार म्हणून कुठंतरी पळून जातील किंवा जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतील असं सगळ्यांसह त्यालाही वाटत होतं. पण दादाच्या अवतारापुढे त्याचा सर्व बाजूने नाईलाज झाला. पाटलांचं रौद्र रूप पाहून रुक्मिणी व शांता रडू लागल्या. त्यांच्या वज्र निर्णयापुढं तर त्या अबोल असहाय्य झाल्या. यावेळी दोघींच्याही मनात फक्त आशाचा व पोरांचा विचार आणि डोळ्यात अश्रूशिवाय दुसरं काहीच नव्हतं. सगळेजण माना खाली घालून गप्पच उभे होते. पाटील, मैता लागीन द्यायची सगळी तयारी झाली आहे. सगळेजण तुमचीच वाट बघतात. तेवढ्या तिथं नारायणनं आणि तुकारामनं येऊन पाटलांना सांगितलं, बरं चला जाऊया. असं गंभीरपणे बोलत पाटील उठून चालू लागले. सर्वजण त्यांच्या पाठीमागनं चालत जाऊ लागले. सगळ्या बायका दवाखान्यातच थांबल्या. पाटलांच्या निर्णयामुळे रुक्मिणीच्या व शांताच्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं.
त्याचवेळी बाबूला परतवून घराकडे घातलं असतं तर हा प्रसंगच ओढवला नसता, असा विचार करून रुक्मिणी जास्तच रडू लागली. ती दुपारपासूनच रडत होती म्हणून संगीतानं व सुनीतानं तिला समजावून सांगून शांत केलं. रमेशला नेऊन चित्तेच्या बाजूला ठेवलं होतं. एकुलता एक लाडका भाऊ गेला म्हणून तिन्ही बहिणींचा आक्रोश चालला होता. सगळे पाहुणे मंडळी पण शोक व्यक्त करीत होते. सुनंदाचं ऊर बडवून घेऊन रडणं चालूच होतं. अग्निसंस्कार पूर्ण सर्व विधी पार पडल्यानंतर प्रेताला उचलून चितेवर ठेवलं. नंतर रडतच दिगंबरनं प्रेताला अग्नी दिला. वडिलांच्या चितेला मुलग्यानं अग्नी द्यायचा असतो, पण इथं उलटं झालं होतं. वडीलच आपल्या मुलग्याच्या चितेला अग्नी देत होते. हे दृश्य पाहून सगळ्यांचं मन भरून आलं. पेटलेली चिता पाहून सुनंदाचं काळीज फाटून गेलं. छाती बडवून घेत ती रमेशचा धावा करू लागली. पेटत्या चितेकडं पाहून तिन्ही बहिणी पण आक्रोश करू लागल्या. त्यांना सर्व बायका सावरू लागल्या. दुपारपासून रडून रडून सुनंदाचा घसा बसला होता, तरी ती दुःखाने व्याकुळ होऊन रडतच होती. एकुलत्या एका मुलासाठी अंतकरणातल्या सर्व भावना एकवटून ती जन्माच रडत होती, तळमळत होती, कळवळत होती. जगातल्या प्रत्येक माता पित्याचं सर्वात मोठं दुःख कोणतं असेल तर ते आपल्या एकुलत्या एका मुलाचा अचानक व अकाली होणारा मृत्यू. आयुष्यभरासाठी जीवाला चटका लावणारा मृत्यू. उन्हातानात भरून आलेल्या आभाळात, वादळ वाऱ्यात आणि धो धो कोसळणाऱ्या पावसात त्याच्या आठवणींनी व्याकुळ होऊन धाय मोकळून रडायला लावणारा मृत्यू. झालं ते लई वाईट झालं दिगोबा. आम्ही सगळेजण तुमच्या दुःखात सहभागी आहोत. स्वतःला सांभाळ आणि काळजी घे बाबा. काय लागलं सवरलं तर सांग. हे प्रकरण समजलं तेव्हापासून माझी बी पोरगी बेसूद होऊन पडली आहे. ती अजून सुधीवरी आला नाही. जाऊन बघतो जातो तिला. रमेशवर अग्निसंस्कार झाल्यानंतर चित्तेला अभिवादन करून पाटलाने दिगंबरच्या पाठीवर हात ठेवला व त्याचं सांत्वन केलं. जावा. रडतच दिगंबर त्यांना बोलला. नंतर पाटलाने शामरावकडे बघितलं व ते चालू लागले. त्यांच्या सोबत शामराव व सगळे सहकारी दवाखान्याकडे आले. दवाखान्यात आल्या आल्या ते सरळ डॉक्टरांकडे गेले. दुसरंही सलाईन संपलं होतं, पण आशा शुद्धीवर आलेली नव्हती. तुम्हाला आता हिला तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, असं म्हणतच डॉक्टरांनी एक चिठ्ठी लिहिली व ती त्यांच्या हातात दिली. आणि शेट्टे डॉक्टरांचं नाव मोठं असल्यामुळं त्याने त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये आशाला घेऊन जायला सांगितलं. पाटलांच्या मनावर भयंकर ताण आला. हृदय धडधडू लागलं. तालुक्याच्या हॉस्पिटलला न्यावं लागेल म्हटल्यावर सर्वांचीच मनं घाबरली. शामरावनं तसं रुक्मिणीला सांगितलं. काळजात धस्स होऊन ती व शांता पुन्हा रडू लागल्या. लगेचच शामरावनं गंगारामला सांगून सुभाष दावणीची गाडी मागवली. वर्षभरापूर्वी सुभाषनं एक जीप घेतली होती. तो ती भाड्यानं सगळीकडे फिरवायचा. गाडी आल्यावर शामरावनं आशाला उचलून आणून गाडीतल्या बाकड्यावर आडवं पाडलं. गाडीमध्ये पाटील, शामराव, महादेव व रुक्मिणी हे सर्वजण बसले. संगीताच्या व सुनीताच्या घरात त्यांच्या मुलांना सांभाळायला त्यांचे पती व सासू सासरे असल्यामुळे त्या पण रुक्मिणीला धीर द्यायला गाडीत बसल्या. शांताला घर सांभाळायला व जनावरांची निगा राखायला सर्वांनी घरात थांबायला सांगितलं. पाटलांनी घराजवळ गाडी थांबवली. बैल तसेच गाडीच्या दांडीला बांधलेले होते. त्यांना आत नेऊन बांधायला शामरावला त्यांनी सांगितलं व सुगंधाकडनं चावी घेऊन घराचा दरवाजा उघडला. घरात ठेवलेले सगळे पैसे खिशात घेतले. शामरावनेही सुगंधाकडनं चावी घेऊन आपल्या घराचा दरवाजा उघडला व बैलांना गोठ्यात नेऊन बांधलं. शांता घराजवळ आली होती. पाटलाने तिच्याकडे चावी दिली. नंतर दोघेही परत गाडीत बसले. तासाभरानं गाडी गडहिंग्लजला पोचली. पाटलांनी सांगितल्याप्रमाणे सुभाषने गाडी सरळ शेट्टे डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या आवारात नेऊन उभी केली. पाटलांनी त्याला रात्रभर तिथंच थांबायला सांगितलं. शामरावनं आशाला पुन्हा उचलून घेतलं. हॉस्पिटलमध्ये गेला. सोबत पाटील गेले. बाकीचे सगळे बाहेरच थांबले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे शामरावनं एका रूममधल्या कॉटवर आशाला आडवं पाडलं. डॉक्टर तिला तपासत असताना पाटलांनी घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. गावातल्या चौगले डॉक्टरांनी सलाईन लावलं होतं ते पण सांगितलं आणि त्यांनी लिहून दिलेली चिठ्ठी त्यांच्याकडे दिली. डॉक्टरांनी सगळं ऐकलं, चिठ्ठी पण वाचली. हे प्रकरण जरा गंभीर आहे.
तरी पण मी हिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतोय, असं डॉक्टरांनी पाटलांना सांगितलं. नंतर लगेचच त्यांनी लागणाऱ्या औषधांची व साहित्याची चिठ्ठी लिहून नर्सकडे दिली. मेडिकल त्यांचंच व हॉस्पिटलमध्येच होतं. नर्सनं औषधं व सर्व साहित्य आणून दिल्यावर डॉक्टरांनी आशावर इलाज चालू केला. सलाईन लावून त्यामध्ये इंजेक्शनच्या साहाय्याने काही औषधे सोडली. न राहून पाटलांनी डॉक्टरांना हात जोडले व काहीही करून आशाला बरं करा म्हणून साकडं घातलं. आशा शुद्धीवर आल्याशिवाय ते काही सांगू शकत नव्हते. तरी पण त्यांनी भरोसा देऊन त्यांना धीर दिला. डॉक्टर एका बापाची भावना समजू शकत होते. शेवटी डॉक्टरसुद्धा एक माणूसच असतो. डॉक्टर म्हणजे रुग्ण व त्याच्या नातेवाईकांसाठी मानवतेच्या बंधनात बांधलेला तो एक डॉक्टर आणि देवही असतो. जीवन आणि मृत्यूमधला तो एक दुवा असतो. रोग्याला जीवनदान देणारा तो जीवनदाता असतो. सलाईन चालूच होतं. सगळेजण येऊन रूममध्ये बसले होते. आशा केव्हा शुद्धीवर येते अशी वाट पाहत ते बसले होते. आशा शुद्धीवर येत नव्हती आणि अजून पोरं पण घराकडे आले असतील की नाही या काळजीनं रुक्मिणी हैराण झाली होती. मनाची अस्वस्थता तिला स्वस्थ बसू देत नव्हती. मनात नको नको ते विचार दाटत होते. क्षणाक्षणाला मन भरून येऊन रडू फुटत होतं. हुंदकात दाबून धरत कशी तरी ती बसून होती. अस्वस्थ करणारे वादळी विचार मनाची लाही करू लागले. मनाची होणारी घालमेल, मनात माजलेलं काहूर आणि दुःख एका मोठ्या हुंदक्या वाटे तिच्या तोंडातनं बाहेर पडलं. काय झालं ग माझ्या पोरीला ग बाई, असं कसं बेसूत पडली माझी लेक. कवचान शुद्धीवर येणा झाली या. माझी पोरं बी अजून घरला परत आल्यात की नाही काय की. मी आता काय करू ग बाई, असं बोलत ती मोठ्यानं रडू लागली. माझी पोरगी हिथं शुद्धीवर येणा झाली आणि तुला त्या पोराचं पडलंय वय ग. येऊन गाव देतच माझ्या तावडीत. मुडदाच पाडतो की नाही ते बघ त्याचा. त्या हरामखोरामुळं झालं हे सगळं. अशा शुद्धीवर येत नव्हती त्यामुळे पाटील अगोदरच कासावी झाले होते. तिच्यासाठी त्यांचा जीव तळमळत होता. त्यात आणि रुक्मिणी पोरांबद्दल बोलली म्हणून त्यांचा राग उफाळून आला व ते तिला रागानं असं बोलले. श्यामरावनं दोघांनाही शांत केलं. रात्र झाली आहे व हे हॉस्पिटल आहे असं दोघांनाही त्यानं समजावून सांगितलं. दुपारी घडल्या दोन्ही दुःखी घटनांमुळे सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. सर्वजण तहान भूक विसरून गेले होते. दुपारी सगळ्यांनी एक एक भाकरी खाल्ली असेल तेवढाच काय तो पोटाला आधार होता. पण आता काहीतरी खायला मिळालं असतं किंवा चहा जरी मिळाला असता तरी तेवढाच पोटाला आधार असता. हॉस्पिटलमध्ये पण जेवणाची किंवा नाश्त्याची सोय नव्हती. श्यामराव उठून बाहेर गेला व कुठे चहा तरी मिळेल का याची सुभाषकडे त्यानं चौकशी केली. रात्र बरीच झाल्यामुळं काही मिळेल याची शाश्वती फारच कमी होती. तरी पण सुभाषने बघतो म्हणून सांगितलं. श्यामराव आत येऊन बसून राहिला. काही वेळाने सुभाषने कुठून तरी चहा आणि पार्ले बिस्किटांचे पुडे आणले. प्लॅस्टिकच्या पिशवीतनं त्याने चहा आणला होता. सोबत प्लॅस्टिकचे छोटे कप सुद्धा होते. सर्वांना त्याने चहा बिस्किट दिली. पोटाला आधार मिळाला. सर्वांनाच जरा बरं वाटलं. रात्र झाल्यावर घरी जायच्या वेळेस रात्रपाळीच्या डॉक्टरांना पेशंटबद्दल व औषधाबद्दल सगळं समजावून सांगून शेट्टे डॉक्टर घरी गेले. पहिलं लावलेलं सलाईन संपत आलं तसं श्यामरावनं डॉक्टरांना जाऊन सांगितलं. डॉक्टरने येऊन दुसरं सलाईन लावलं. दुसरं सलाईन चालू झालं तशी परत सर्वांची जागरण ही चालू झाली. आशा कधी एकदा शुद्धीवर येते याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या. शेवटी दीर्घ प्रतीक्षेनंतर पहाटे 4च्या दरम्यान आशा हळूहळू शुद्धीवर आली. आशाची थोडी हालचाल झालेली पाटलांनी पाहिली. गडबडनं त्याने श्यामरावला हलवलं व डॉक्टरांना बोलावून आणायला सांगितलं. आशाची हालचाल झालेली पाहून सर्वांना आनंद झाला व ते तिच्या जवळ गेले. पाटलांनी तिच्या नावानं हाक मारून तिला आवाज दिला. आपल्या आबांचा आवाज ऐकून आशानं हलकेसे डोळे उघडले व सगळ्यांकडे पाहिलं. त्यांना पाहताच तिला हुंदका फुटला. ती रडतच बोलली, आबा, आबा, बाबू, बाबू अशा बोलण्याचा प्रयत्न करू लागली. पण बोलताना जीभ जड जड लागू लागली. बोलताना तिला त्रास होऊ लागला. ती पुन्हा रडू लागली. गप, रडू नकोस लेकी.
असं म्हणत पाटील व रुक्मिणी तिला समजावू लागले. तिनं उठण्याचा प्रयत्न केला, पण तिला उठता येईना. पाटलाने तिला आधार देऊन उठवून बसवलं. अशा बोबडी बोलत होती व तिला सरळ उठताही येत नव्हतं हे पाटलांच्या लक्षात आलं. पाटलाने तिला शांत करत, बाबूला काहीच झालेलं नाही, तो भावीत बुडाला नाही, दिगोबा चव्हाणचा पोरगा रमेश भावीत बुडून दगावला आहे असं तिला समजावून सांगितलं. डॉक्टर आल्यानंतर सर्वजण बाजूला झाले. पोरगीला सरळ बोलता येत नाही, ती बोबडी बोलत आहे व तिला नीट उठता पण येत नाही. घाबरल्या अवस्थेतच पाटलाने असं डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टरांनी तिची जीभ तपासून पाहिली. जीभ बाहेर काढायला लावली. जोर दिल्यावर थोडीशी जीभ बाहेर आली. हात पाय उचलून हलवून पाहिले. तिला स्वतःला हातपाय हलवायला लावल्यावर उजवा हात व पाय तिला हलवताच आला नाही. पाटील, तुमचं नशीब फार बलवत्तर, म्हणून तुमची मुलगी शुद्धीवर आली. नाहीतर अशा केसमध्ये पेशंट जास्त करून कोमातच जातात. पण दुःखाची बातमी म्हणजे भाऊ बुडाल्याचा धक्का तिला सहन न झाल्यामुळे मनावर जबरदस्त आघात होऊन हिच्या शरीराची एक बाजू निकामी झाली आहे. अशाला तपासून बघितल्यानंतर डॉक्टरांनी पाटलांना सांगितलं. म्हणजे काय झालं म्हणायचो डॉक्टर साहेब माझ्या पोरीला? पाटलांनी चिंतेने विचारलं. हिची उजवी बाजू लोळी पडली आहे, म्हणजे हिच्या उजव्या अंगाला लकवा मारला आहे. देवा, काय झालं हे? असं म्हणत पाटील डोक्याला हात लावून मटकन खालीच बसले. आपल्या लाडक्या लेकीला लकवा मारल्याचं दुःख त्यांना सहन नाही झालं. ते वेडे पिसे झाले. महादेवानं शामरावनं त्यांना सावरलं. अरे देवा, काय झालं हे माझ्या पोरीला? माझी सोन्यासारखी पोर, कुणाची नजर लागली ग माझ्या लेकीला? मड बसू दे हिच्या भाड्याचं. कुठनं भाड्या आमच्याजवळ पळत आला देव जाणं, त्याच्यामुळेच माझ्या लेकीचं असं झालं. असं म्हणत रुक्मिणी डोळ्यांना पदर लावून मोठ्या रडू लागली. डॉक्टरांनी सांगितलेलं ऐकून संगीताला व सुनीताला सुद्धा धक्का बसला. त्यांचं सुद्धा मन भरून आलं. स्वतःला सावरत त्यांनी रुक्मिणीला सावरू लागल्या. बातमी ऐकून हलक्या मनाच्या महादेवाचे डोळे भरून आले. पुन्हा एकदा सगळं वातावरण गंभीर बनलं. डॉक्टरांनी नर्सकडून औषधी मागवली व लकव्यावरचा इलाज चालू केला. आशाला इंजेक्शन देऊन पुन्हा सलाईन लावलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.